मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली. 1500 रुपये एका कुटुंबातल्या महिलेला सुरू झाले. आता KYC करा म्हणून या ठिकाणी नोटिफिकेशन निघालेले आहे 2-3 महिन्यापासून महिला व बालविकास मंत्रालयाकडून, विभागाकडून. पण KYC करायला गेलं की CSC सेंटरवर होत नाही, कॉम्प्युटरवर होत नाही, लॅपटॉपवर होत नाही, सकाळी 10 वाजल्यापासून होत नाही, रात्री 10 वाजता बी होत नाही. दिवस ना रात्र या ठिकाणी ती KYC करायच्या नादामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नवरोबाचे, कुटुंबातल्या मोठ्या मुलाचे किंवा आणखी कोणाचे या ठिकाणी CSC सेंटरला हेलपाटे घालून पाय या ठिकाणी दुखायला चालू झालेले आहेत, चपला झिजलेल्या आहेत. आणि त्या महिलांचा तगादा घरच्या शहाण्या पोराकडे बी घरी मोबाईलवर बी करतो म्हणून मोबाईलवर करता येतं आहे असं यूट्यूबवर बघून या ठिकाणी मोबाईलवर बी करायचा प्रयत्न भरपूर करत आहे. पण गेले 10 दिवस जरा पाहतो आहे त्याच्यावर OTPची एरर किंवा तुमचे नावच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही, काहीतरी सर्व्हर बिझी, कुठली तरी एरर, अशा पद्धतीचे मॅसेज येऊन ती होत नाही. तर सगळं आणि त्याच्यामुळं घरामध्ये कलेश वाढायला लागलेत. सरकारला माझी विनंती आहे की ही कौटुंबिक शांतता कमी करा, कौटुंबिक अशांतता निर्माण करायला तुमचा हातभार लावू नका. लवकरात लवकर चांगलं सर्व्हर घ्या, जरा बिझी न होणारं. पैशाची काही कमी नाही, महाराष्ट्र पुढारलेलं राज्य आहे आर्थिक बाबतीमध्ये. तर सर्व्हर चांगले घ्या, माणसं बी चांगली घ्या, वेबसाईट वापरणारे, पोर्टल तयार करणारे, पोर्टल वापरणारे. बिकारसोट पोर्टल तयार केलेलं आहे. शासनाचं पोर्टल कसं असायला पाहिजे विचार करून व्यवस्थित करावं. एवढीच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. त्या बहिणीच्या तगाद्यानं घरचं या ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे 1500 रुपयेसाठी. कारण त्यांना ते वाटतंय ना, ते हक्काचे वाटतात, भावानं दिलेले बहिणीला पैसे. तर त्यांनी हक्कानं मतदान दिलं आहे, तर तुम्ही हक्काने KYC व्यवस्थित करण्यासाठी सर्व चांगलं करावं, OTP व्यवस्थित यावं, 2 दिवसात सुधारावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.